So hello everyone, today I am going to explain a very important topic in C programming, pointers. Pointers are used in memory programs like arrays, string, functions and dynamic memory. So let's understand them in a very simple way. Okay, so first, what is a pointer? A pointer is a What is a pointer? A pointer is a variable that stores the memory address of another variable. Okay, means uh, normally a variable stores a value, but a pointer stores the address of that value. Okay, so normal variable, suppose you let's you x equal to 5. So 5 stores value in with normal variable store value, but pointer stores address of that value. Sorry, pointer stores address of that value. So for example, int a, it's a normal variable, it stores 10. Okay, but int pointer stored address of a. Okay, so instead of storing 10, pointer p stores the location of the where 10 is kept in memory. Okay, and 10 as it is normal variable stores a value, a equal to 10 means normal variable, but int pointer p is equal to emphasize a means pointer storing address of a. So why do we use pointer? Okay, so first one is to access modify value directly in memory. Okay, using pointer we can change the original value from another place. Okay, so to access and modify value directly in memory. Second one is for dynamic memory. Function like malloc and calloc work only with pointers. Okay, malloc and calloc, dynamic memory for arrays, string and function. For faster program execution, program become efficient because pointer work directly with memory. In why do we use pointer? Next one is a pointer declaration. Okay, now to declare a pointer with we use the star symbol. पॉइंटर डिक्लेअर करण्यासाठी आपण स्टार जे काही सिम्बॉल आहे ते यूज करणार आहे. इन सिम्पल व्हॉट इज अ पॉइंटर? पॉइंटर आपला एखादा जर नॉर्मल व्हेरिएबल असेल तर तो काय करतो, स्टोर व्हॅल्यू, जी काही व्हॅल्यू आहे ती स्टोर करते. बट पॉइंटर व्हेरिएबल काय करतं, स्टोर ॲड्रेस ऑफ दॅट व्हॅल्यू, जी काही व्हॅल्यू आहे त्याचा ॲड्रेस स्टोर करणार. इथं आपण इंट ए इक्वल टू 10 म्हणजे नॉर्मल व्हेरिएबल स्टोर झालं, बट इंट पॉइंटर पी मध्ये काय झालं तर एचा ॲड्रेस काय तो तिथं स्टोर झालेला आहे. आणि पॉइंटर डिक्लेरेशन हे इंट स्टार या व्हेरिएबल स्टारच्या सिम्बॉलनं केलं जातं की जर आपल्याला इंट टाईपचा डेटा हवा आहे तर तिथं इंटेजर येणार, जर तुम्हाला फ्लोट हवा असेल तर फ्लोट म्हणजे डेसिमल, आणि कॅरेक्टर एखादा हवा असेल तर सी इज अ पॉइंटर टू कॅरेक्टर. ओके, सो ॲड्रेस अँड ऑपरेटर. एम्फसाइज ए गिव्स ॲड्रेस ऑफ ए. ओके, हियर सी आउट एम्फसाइज ऑफ ए मीन्स यात काय प्रिंट होणार तर ए 5 नाही तर त्या व्हेरिएबलचा ॲड्रेस काय आहे तो तिथं काय होणार, स्टोर होणार. टू गेट द ॲड्रेस ऑफ एन व्हेरिएबल, ऑफ एनी व्हेरिएबल. नेक्स्ट वन इज अ डिफरन्स ऑपरेटर. डिफरन्स ऑपरेटर मीन्स स्टार p gives the value stored at the address. For example, int a equal to 10. Sorry, int star p equal to emphasize of a, and now c out equal to emphasize p. आता आपल्याला काय प्रिंट होणार आहे, 10. आता 10 कसं प्रिंट होणार आहे ते बघूया. ओके, a pointer stores the address of variable and a pointer stores a memory address and emphasize give the address of a variable. Here इथं बघा ए मध्ये आपण 10 व्हॅल्यू काय केली, स्टोर केली. ओके, इन पॉइंटर पी आपण घेतला की ज्याच्यामध्ये एम्फसाइज ए प्रिंट केलाय आणि आपल्याला सी आउट स्टार पी म्हणजे पॉइंटर पी
पॉइंटर जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. तर आता काय होणार, आपल्याला पॉइंटर पी करायचा आहे. पॉइंटर पी मध्ये काय, एम्फसाइज ऑफ ए. एम्फसाइज ए मध्ये आपली कोणती व्हॅल्यू स्टोर आहे, तर 10. तर ती आपली काय होणार, प्रिंट होणार. खाली याचे एक्झाम्पल आहे ते बघूया आपण. इथं बघा इंट ए इक्वल टू 20 आहे आणि पॉइंटर पी आपण केला आहे की ज्याच्यामध्ये एम्फसाइज ऑफ ए. आता एम्फसाइज ए मध्ये कोणती व्हॅल्यू स्टोर आहे, तर 20. जरी तुम्हाला पॉइंटर पीचा असेल तरी एम्फसाइज ए मध्ये जी काही व्हॅल्यू स्टोर आहे ती तुम्हाला आन्सर भेटणार. मग इथं काय प्रिंट होणार, 20. जर तुम्ही ए प्रिंट केला तर तुम्हाला 20 भेटणार. जर तुम्ही एम्फसाइज ए प्रिंट केला तर तुम्हाला काय भेटणार, त्याचा सो तुम्ही काय म्हणजे सी आउट करताय याच्यावर त्याचं पूर्ण हे असतं की जर तुम्ही एम्फसाइज ए करताय की पी सी आउट करताय, तुम्ही म्हणजे काय प्रिंट करताय हे ते तुम्हाला तशा पद्धतीने द्या. जर तुम्ही एम्फसाइज ए घेतला तर तुम्हाला ॲड्रेस प्रिंट करून देणार. जर तुम्ही पी घेतला ओके तर पीवर काय होणार आहे, तर सेम ॲड्रेस होणार आहे. म्हणजे काय, जो काही एम्फसाइज ए आहे तो ऑलरेडी आपण पी मध्ये स्टोर केला आहे, त्यामुळं ॲड्रेस जो काही एचा आहे तोच पी मध्ये स्टोर होणार आहे. ओके, सो अशा आहे. जर तुम्ही सी आउट पी केला तर तुम्हाला सेम ॲड्रेस पी होणार. आणि जर तुम्ही पॉइंटर पीचा पॉइंटर तयार केला तर तिथं होणार 20 स्टोर. का, कारण पॉइंटर पी मध्ये एम्फसाइज ए आणि एजमध्ये आपण काय व्हॅल्यू स्टोर केली, तर 20 व्हॅल्यू स्टोर केली. सो लक्षात ठेवायचं, एम्फसाइज आलं की ते आपल्याला तिथं ॲड्रेस स्टोर होणार. ओके, आणि बाकी पॉइंटर आले तर त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती स्टोर होईल. नाउ पॉइंटर्स अँड अरेज. ओके, अरे नेम itself act as a pointer to first element. ओके, सपोज इथं आपण एक अरे इंट नाव डेटा टाईप घेतला की ज्याच्यामध्ये अरे नेम घेतला आणि आपण साईज दिली 3 की ज्याच्यामध्ये 0, 10, 20 आणि 30. 0, 1, 2 या इंडेक्सला आपण स्टोर केले आणि आपण इंट पॉइंटर केला आहे ॲरेला. ओके, अरेचा पॉइंटर तयार केला आहे, पी नावाचा एक पॉइंटर तयार केला आहे. आता मला काय पाहिजे, तर पॉइंटर पी हवा आहे. तर आपण काय करणार, ॲरेमध्ये जाणार. तर आपण काय करणार, मी काय मला सी आउट काय हवं आहे, तर पॉइंटर पी का पण स्टार पी हवा आहे. तर तो काय करणार, ॲरेमध्ये जाणार. फर्स्ट इंडेक्सवर कोण आहे, तर 10. तर तिथं काय करणार, 10 प्रिंट करणार. ओके, आता तुम्ही म्हणाल फर्स्ट का केलं, जर मी तिथं p+1 केलं तर तो काय करणार, सेकंड ह्याच्यावर जाणार. म्हणजे इंडेक्स नंबर 1 ही 0, 1, 2. जो p+1 केल्यावर 10 आहे, हिची इंडेक्स नंबर 0 असणार. आणि 0+1 केल्यावर तो काय होणार, 1 इंडेक्सवर काय आहे तो प्रिंट होणार. तर 1 इंडेक्सवर काय आपलं 20. सो अशा पद्धतीनं आपण पॉइंटरवर ॲरेमध्ये असं वर्क करतो. ओके, नाऊ पॉइंटर अरिथमॅटिक +1 -1 इज अलाउड मूव्स बाय डेटा टाइप साइज. p++ मूव टू द नेक्स्ट एलिमेंट. आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. जर p++ केला तर तो मूव्स टू नेक्स्ट एलिमेंट. जर p केलं तर आपल्याला काय होतं, ते डिक्रीजेस होतं. तर ओनली +1 and -1 इज अलाउड. ओके, नाव नल पॉइंटर पॉइंटिंग टू नथिंग. म्हणजे कशालाच तो पॉइंटर करत नाही. इंट स्टार पी नल अशा पद्धतीने आपण नल पॉइंटर यूज करतो. नल पॉइंटरची का गरज आहे, तर आपण जेव्हा एखादा ॲड्रेस विचारला कंपाईलरला तर तिथं जरी कोणताही ॲड्रेस नसेल, कोणतीही व्हॅल्यू नसेल तर ते कंपाईल करतं, ऑटो जनरेट करतं. म्हणजे कोणतीही व्हॅल्यू इथे पुढे करतं. तर त्यासाठी तो एरर म्हणजे तो एरर नाही आहे, बट त्याच्यासाठी आपण कंपायलरला सांगतो की इथं नल, इथं कोणतीही व्हॅल्यू नाही आहे. जर आपण ते रन केलं तर आपल्याला 0x0 म्हणजे 0 व्हॅल्यू प्रिंट भेटेल. ओके, नाऊ dangling pointer pointing to memory which is freed or invalid. Okay, so double pointer means pointer to pointer. आपण आत्तापर्यंत काय करत होतो, एक व्हेरिएबल तयार करत होतो आणि त्याला आपण पॉइंटर करत. पण आता काय, ऑलरेडी एक पॉइंटर आहे, त्याच्यामध्ये अजून एक पॉइंटर आहे. तर आपण पॉइंटर टू पॉइंटर करायचं. म्हणजे सपोज एक व्हेरिएबल घेतलं, त्याच्यामध्ये मी 5 स्टोर केले. नंतर एम्फसाइज ए एक इंट पॉइंटर पी नावाचा पॉइंटर तयार केला की ज्याच्यामध्ये मी एम्फसाइज ए ची व्हॅल्यू काय असेल ती आपली काय असणार आहे, पॉइंटर पीची.
नंतर ना मी काय केलं, आता क्यू मी अजून एक पॉईंटर तयार केला आणि मला क्यूला एला कॉल म्हणजे ए इक्वल टू ए नाही करायचं, तर मला इक्वल टू पी करायचं. पण पी आपला ऑलरेडी काय आहे, पॉईंटर आहे, त्यामुळे मी काय केलं तर डबल पॉईंटर म्हणजे डबल स्टार लावला. ओके. In short summary, a pointer stores address of a variable, use and to get emphasize to get address आणि स्टार टू गेट व्हॅल्यू. म्हणजे एम्पसाइज असेल तर तो आपल्याला ॲड्रेस देणार आणि जर स्टार आपण प्रिंट केला तर तो आपल्याला काय देणार, व्हॅल्यू देणार. अरेज यूज पॉइंटर्स इंटरनली अरे यूज केला जातो. पॉइंटर अरिथमॅटिक ॲलोज मुवमेंट. Pointer to pointer is also known as double pointer, helps in dynamic memory and function. ओके. नाव मी एक व्हिज्युअलायझेशन दाखवते. ओके. सो आपण बघूया ऑटो जनरेट. मी सपोज मी इथं व्हॅल्यू घेतली, मला काय हवं आहे तर मला पी इज इक्वल टू एम्पसाइज ए केलं तर मला काय प्रिंट होणार आहे, तर मला 80ची पॉइंटर पीमध्ये मला 80ची व्हॅल्यू स्टोअर होणार आहे आणि पीमध्ये मला काय होणार आहे, त्याचा ॲड्रेस जो काही आहे तो ॲड्रेस आहे. ओके. हे जे काही वरती दिलं ते ॲड्रेस आहेत आणि इथं व्हॅल्यू आहे. जर मला पी इज इक्वल टू एम्पसाइज बी हवं असेल तर मला काय 53 काय भेटणार, जेव्हा मी पॉइंटर पी कॉल करणार तेव्हा मला 53ची व्हॅल्यू भेटणार. ओके. जर मी पी सी आउट पी केलं तर मला हे प्रिंट भेटणार. जर मी पी इज इक्वल टू एम्पसाइज सी केलं तर मला पॉइंटरमध्ये स्टार पीमध्ये 75 भेटणार आणि जर पीमध्ये मला काय भेटणार, त्याचा ॲड्रेस भेटणार. ओके. सो अशा पद्धतीनं आपण कोणतीही व्हॅल्यू जनरेट करू शकतो. आपल्याला समजेल की एम्पसाइज बीमध्ये आपण जर पॉइंटर पी प्रिंट केला तर मला 18 भेटेल. जर पीची व्हॅल्यू पी सी आउट पी केला तर मला 0+1004 भेटेल, म्हणजे जो काही आहे ॲड्रेस. ओके. सो अशा पद्धतीनं पॉइंटर आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.